मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या 27 शालेय वस्तूंची खरेदी यंदा प्रथमच केंद्र सरकारच्या जेम पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे आणि त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळण्याबाबत साशंकता व्यक्त होते। मात्र या प्रक्रियेमुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांची बचत होणार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय। पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना 2007 पासून गणवेश, बूट, मोजे, दप्तरांचा संच, पेन, पेन्सिल तसेच छत्री आणि रेनकोट यांचा पुरवठा केला जातो। 2026-27 आणि 2027-28 ते 2 वर्षांसाठी महापालिकेने मार्च महिन्यात पारंपरिक पद्धतीने निविदा प्रक्रिया सुरू केली होती। मात्र यंदा केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं आधीची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे। काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनीही या मुद्द्यावर आक्षेप घेत पुरवठ्यात होणाऱ्या संभाव्य विलंबाकडे लक्ष वेधलं आहे। महानगरपालिकाला आता पण जेम पोर्टलवर पण भारतीय जनता पार्टी जे म्हणत आहे तसं होत नाही आणि ते 23% अभाव म्हणून त्यांनी प्रस्ताव आपण पाठवलेला आहे। हे वेगळी गोष्ट आहे की महानगरपालिका त्याशी निगोशिएट करून ते कमी करणार, पण जे आपल्या हे मत होता की व्यापारी म्हणून कोणी येणार नाही आणि आपला मॅन्युफॅक्चरर येणार, कंपनी येणार, जे बनवतात ते येणार, असा होत दिसत नाही।